नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत लखपती दीदी मोबाईल ॲपचा रिपोर्ट कशा पद्धतीने ऑनलाईन पाहायचा आहे। आज संबंध महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये लखपती दीदी या ॲपचं काम चालू आहे। मित्रांनो, उमेद अभियानाअंतर्गत जे समूह चालवले जातात त्या समूहामधील महिलांच्या उत्पन्नामध्ये कशा पद्धतीने फरक पडत गेला याचं एक हे सर्वेक्षण चालू आहे आणि या सर्वेक्षणचा अहवाल ऑनलाईन कशा पद्धतीने पाहायचा बरेच फोन आणि कमेंट्स येत होते, त्यामुळे मी एक छोटासा व्हिडिओ तयार केलेला आहे की लखपती दीदी मोबाईल ॲपचा रिपोर्ट ऑनलाईन कशा पद्धतीने पाहायचा याची माहिती आपण आज घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। यासाठी आपल्याला काय करायचं आहे, गुगलवर जायचं आहे आणि गुगलवर NRLM-MIS असं टाईप करायचं आहे। पहिल्याच ठिकाणी पहा आपली केंद्र शासनाची उमेद अभियानाची NRLM ची वेबसाईट ओपन होते। ही वेबसाईट ओपन झाल्याच्या नंतर अशा प्रकारचा इंटरफेस दिसतो। या ठिकाणी पहा एक इमेज येते हर घर तिरंगाची, सध्या ही इमेज येत आहे वेबसाईटवर। तर साईडला पहा हे गुणिलेचं चिन्ह आहे, ते त्या ठिकाणी आपल्याला कटवर क्लिक करायचं आहे। हा इंटरफेस आपल्याला अशा पद्धतीचा दिसणार आहे। त्यानंतर आपला बाजूला ज्या अशोक स्तंभाच्या बाजूला ज्या 3 रेषा आहेत त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे। तिथून तिसऱ्या नंबरला रिपोर्ट्सवर क्लिक करायचं आहे। रिपोर्ट्सवर क्लिक केल्याच्या नंतर पहिल्याच क्रमांकाला क्लिक करायचं आहे। त्या ठिकाणी रिपोर्ट्स ओपन होणार आहेत आपले आणि हे रिपोर्ट्सचं पेज ओपन झाल्याच्या नंतर त्याला स्क्रोल करत जायचं आहे आणि शेवटी पहा लखपती दीदी रिपोर्ट्स नावाचा एक ऑप्शन आहे, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। या ऑप्शनमधील पहिल्याच रिपोर्टवर आपल्याला क्लिक करायचं आहे, LR1 वर क्लिक करायचं आहे। त्यानंतर पहा या ठिकाणी आपल्या देशामधील संपूर्ण राज्याची यादी ओपन होणार आहे। तर त्यानंतर तुम्ही पेज नंबर 2 वर क्लिक करू शकता। या ठिकाणी आपल्याला 18 नंबरला आपला महाराष्ट्र आहे, तर या महाराष्ट्रावर आपल्याला क्लिक करायचं आहे। आता महाराष्ट्रामधला तुमचा जिल्हा कुठला आहे हा जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे। यासाठी आपल्याकडे 2-3 पर्याय आहेत। या ठिकाणी पहा खाली स्क्रोल केल्याच्या नंतर आपण पेज नंबरवर जाऊन आपला जिल्हा सर्च करू शकतो किंवा वरती पहा की किती रो दिसावे त्याचा एक ऑप्शन दिलेला आहे। या ठिकाणी 10, 25, 30, 50 असं आहे। तुम्ही 25, 30, 50 वर क्लिक करू शकता आणि तुमच्या जिल्ह्याचं नंबर्स निवडू शकता, बघू शकता तुमचा जिल्हा कुठल्या क्रमांकावर आहे। या ठिकाणी पहा नांदेड जिल्हा 18 क्रमांकावर आहे। 18व्या क्रमांकावर आपण त्या ठिकाणी क्लिक केलेलं आहे। आपण जिल्ह्यामध्ये आल्याच्या नंतर त्याच पद्धतीनं या ठिकाणी पहा किती रो आपल्याला दिसणार आहेत। म्हणजे नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण 16 तालुके आहेत। तर या ठिकाणी पहा 10ची लिस्ट दिसते। या ठिकाणी जर आपण परत 25 सिलेक्ट केले तर आपल्याला एकूण म्हणजे जिल्ह्यामधील पूर्ण तालुके आपल्याला दिसणार आहेत। तर या ठिकाणी पहा प्रत्येक तालुका या ठिकाणी ओपन झालेला आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो, तर तुमचा तालुका इथं कितव्या नंबरला आहे तो तुम्ही चेक करा आणि त्या ठिकाणाहून तुम्ही तुमचा रिपोर्ट पाहू शकता। या ठिकाणी पहा आपण या ठिकाणी टोटल हाऊसहोल्डवर क्लिक केल्याच्या नंतर हे असेंडिंग डिसेंडिंग लागतं, म्हणजे तालुक्यामध्ये कुठं जास्त सर्वेक्षणची संख्या आहे, कुठं कमी आहे, हे असेंडिंग डिसेंडिंग दिसतं। त्याच्या पुढं पहा एकूण किती लोकांचा सर्वे झालेला आहे तो कॉलम दिसतो। त्याच्या पुढं पहा तालुक्याचं किती टक्के सर्वेक्षण झालेलं आहे हे पण दिसतं आणि पुढं त्याचं डिटेल दिलेलं आहे। लेस दॅन 25 लाख किती आहे, लेस दॅन 25 ते 60 किती आहे, म्हणजे हे आता हे डिटेल रिपोर्ट आहे। सध्या तरी आपल्याला त्याची आवश्यकता नाही, परंतु लखपती दीदीचं सर्वेक्षण किती झालं हे आपण पाहत आहोत। तर या ठिकाणी पहा आपण जर हा हदगाव तालुका निवडला तर हदगाव तालुक्यामध्ये एकूण किती ग्रामपंचायती आहेत त्याचं डिटेल ओपन होणार आहे। तर त्या ग्रामपंचायतमध्ये कशा पद्धतीनं सर्वेक्षण झालेलं आहे, किती ग्रामपंचायतमध्ये सर्वेक्षण स्टार्ट झालेलं आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तर अशा पद्धतीनं आपल्याला हा रिपोर्ट पाहता येणार आहे। आता तुम्ही केलेला रिपोर्ट पण तुम्हाला पाहता येणार आहे। त्यासाठी तुम्हाला त्या तालुक्याच्या नावावर क्लिक करावं लागेल, तिथून तुमच्या ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करावं लागेल, म्हणजे आज झालेलं रिपोर्टिंग तुम्हाला या ठिकाणी लक्षात येणार आहे। तर पहा या ठिकाणी आता हा तालुका ओपन झालेला आहे, या तालुक्यातील ग्रामपंचायत ओपन झालेले आहेत। आता आपण जर या ठिकाणी 100 सिलेक्ट केलं तर एकूण किती ग्रामपंचायतमध्ये काम स्टार्ट झालेलं आहे याची माहिती आपल्याला पाहायला मिळते। तुमच्या ग्रामपंचायतमध्ये तुम्ही काम केलेलं आहे का, तुमचा रिपोर्ट जनरेट झालेला आहे का हे पण पाहू शकता। या ठिकाणी पहा टोटल 109 ग्रामपंचायतमध्ये काम करायचं आहे।
या ठिकाणी 2 पेज आहेत. तर पेज नंबर 1 आणि पेज नंबर 2 आपण सिलेक्ट करून पाहू शकतो. या ठिकाणी पहा तुमच्या गावामध्ये किती टक्के काम झालेलं आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. तर तुमच्या गावामध्ये कोणत्या गावामध्ये काम स्टार्ट झालेलं आहे, कोणत्या गावामध्ये 0 आहे हे या ठिकाणी आपल्याला पाहता येतं आणि लगेच आपल्या निदर्शनास येते की किती ग्रामपंचायतमध्ये काम चालू झालेलं आहे आणि किती ग्रामपंचायतचं काम बाकी आहे. तर हे अशा पद्धतीनं आपल्याला हा लखपती दीदीचा रिपोर्ट्स पाहायचा आहे. आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल आणि आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून तुम्हाला अपडेट्स हे वेळेमध्ये येतील. या ठिकाणी आपण थांबूया. थँक यू.